किती आमदार आहेत आमचे? कुठल्या कुठल्या पार्टी आम्हाला तिकीट देतात? नाही आम्हाला तिकीट मिळत. तिकीट मिळालं तर निवडून यायची आमच्याकडे ताकद नाही, आमच्यामध्ये क्षमता नाही. 1.5 कोटी असणारा समाज आज सत्तेमध्ये नाही, राजकारणामध्ये आमचा वाटा नाही, प्रशासनामध्ये आमचा टक्का नाही. मेंढपाळ रस्त्यावरनं चाललाय, त्याला कुऱ्हाडीचा घाव घातला. रस्त्यावरनं मेंढपाळ चाललाय, बंधाऱ्यामध्ये पाणी प्यायला आला, त्याला गुरासारखा मारला. अरे आम्ही काय केलंय? आम्ही काय केलं? आमच्याकडून नुकसान झालं, भरून घ्या. पण तुम्ही त्याला गुरासारखं मारताय. अरे हे आमचं जीवन काय आहे? रोज सकाळी मेंढर सोडल्यानंतर झोपेपर्यंत 35 किलोमीटर आमचा बाप चालतो. उभ्या उभ्या भाकरी खातो. मेंढर एका जाग्यावरती थांबत नाहीत. हे कष्ट करणारा माझा समाज आहे. आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेबुलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी भिवघाट रोड खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आम्हाला कुठेच तिकीट मिळत नाही. आमचे अधिकारी किती आहेत बघा. सरकारने आमच्या धनगर समाजाला आरक्षण द्यावं. सरकारने रात्रीचा दिवस करावा. थेट पहा काय म्हणाले सरकारला आमदार गोपीचंद पडळकर. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती आम्हाला न्याय मिळत नाही. किती आमदार आहेत आमचे? कुठल्या कुठल्या पार्टी आम्हाला तिकीट देतात? नाही आम्हाला तिकीट मिळत. तिकीट मिळालं तर निवडून यायची आमच्याकडे ताकद नाही, आमच्यामध्ये क्षमता नाही. 1.5 कोटी असणारा समाज आज सत्तेमध्ये नाही, राजकारणामध्ये आमचा वाटा नाही, प्रशासनामध्ये आमचा टक्का नाही. आमचे IAS IPS किती आहेत? आमचे तहसीलदार, आमचे प्रांत किती आहेत? आमचे पोलीस इन्स्पेक्टर, DYSP किती आहेत? याची संख्या फार कमी आहे आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला. एक आमची याचिका काढून टाकली. सरकारला मी धन्यवाद देतो. कालच्या 26 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातला. आमची जी केस काढून टाकली होती ती सुद्धा केस परत सुप्रीम कोर्टानं सेटल केलेली आहे आणि चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. मी धन्यवाद देतो. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. सरकारनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांच्या बाजूनं निर्णय व्हावा, यासाठी सरकारनं रात्रीचा दिवस करावा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ही माझी विनंती आहे. धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न मिटल्याशिवाय आमच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकत नाही. ती क्षमता, ती ताकद आमच्यामध्ये नाही. रस्त्यावरती मेंढपाळ आहेत. 35 किलोमीटर मेंढपाळ चालतोय. रोज कुणीतरी गुरासारखं मारतंय. रोज जीवघेणा हल्ला होतोय. अरे इतकं वाईट वाटतं. रोज लोकांचे फोन येतात. मेंढपाळ रस्त्यावरनं चाललाय, त्याला कुऱ्हाडीचा घाव घातला. रस्त्यावरनं मेंढपाळ चाललाय, बंधाऱ्यामध्ये पाणी प्यायला आला, त्याला गुरासारखा मारला. अरे आम्ही काय केलंय? आम्ही काय केलं? आमच्याकडून नुकसान झालं, भरून घ्या. पण तुम्ही त्याला गुरासारखं मारताय. अरे हे आमचं जीवन काय आहे? रोज सकाळी मेंढर सोडल्यानंतर झोपेपर्यंत 35 किलोमीटर आमचा बाप चालतो. उभ्या उभ्या भाकरी खातो. मेंढर एका जाग्यावरती थांबत नाहीत. हे कष्ट करणारा माझा समाज आहे. काहीतरी निर्णय सरकारच्या माध्यमातून घ्यावा. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.